मावशी कवाची माझ्याकडेच पाहू राहिली. ती काय म्हणते माहिती का? 30 ती काय म्हणते माहिती का? थोडस शिकरण देते का? आणि हे मी तसं खाल्लं तर मला अंगी लागायचंच नाही. जाऊन ते देतेच दर्शिक. वेडी म्हणत्या गेला वेडी म्हणत्या हो वेडी म्हणत्या गेला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या गेला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या आणि वर हातकारवर याचं शहाणं कोणी? खर तर हेच येड लागावं भगवंताचं. हा वेडीचा सोंगी भारूड आहे आणि भगवंताचं वेड लागावं तसं या वेडीच्या भारुडामधून मला वेड लागलं त्या काळ्या विठ्याचं. आणि मी काय केलं ऐका. सुटली प्रपंचाची आस सुटली प्रपंचाची आस हे ध्येय भान वेडे पिसे उघडे कपडे मोकळे केस. आणि वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या 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 काय चालू आहे इथं? हा पारेश्वर भगवानाची यात्रा दिनांक 23/11 रोजी संध्याकाळी 8 वाजता हरिभक्त पारायण PR महाराज जाधव यांचे जाहीर हरी कीर्तन उद्या. धन्यवाद धन्यवाद. वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या सुटली कर्माची साखळी आता मज कोण आकळी हिंडू लागले आळोआळी. आणि वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला 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 वेडी केला कर्माचा माथेरा सोडून दिले मी भरतारा. आग लागली त्या संसारा टाकून दिले मी 4 पोरा. आणि वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या 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 वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या. आता
आता कशाचे घरदार नोहे हा माझा परिवार आता फक्त विठ्ठल पायी स्थिर आणि वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या वेडी म्हणत्या मला वेडी म्हणत्या असं मी रूप जरी वेडीचं घेतलं तर मला भगवंताचं वेळ लागलं तुम्हाला कशाचं लागलं ते तुमचे तुम्ही ठरवायचं मी भगवंताच्या नामामध्ये वेडी आहे असं या ठिकाणी या भावनाचा माध्यम आणि पुढचं या ठिकाणी नाथबाबाचं भारुडे भूत जबर मोठे ग बाई 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 सूप चाटूचे केले देव ऋषी ह्या भूताला धरले केसी सूप चाटूचे केले देव ऋषी या भूताला धरले केसी आणि भूत जबर मोठे ग बाई 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 हाव, हाव, हाव. लिंबू नारळ कोंबड उतारा ह्या भूताने धरिला थारा लिंबू नारळ कोंबड उतारा या भूताने धरिला थारा बघा मंडळी या नाथबाबाने भूताचे दोन प्रकार सांगितले एक सुबुद्धीचं भूत आणि एक कुबुद्धीचं भूत ज्याला सुबुद्धीचं भूत लागलं त्याची उत्तराउत्तरी प्रगती होते आणि ज्याला कुबुद्धीचं भूत लागलं त्याचा प्रपंच का चालला तो माग पडतो म्हणून आपल्याला भगवंताच्या नावाने सुबुद्धीचंच भूत लागावं हेच या ठिकाणी या भावनातून मी संदेश देते आता महाराज काय म्हणता लिंबू नारळ कोंबड उतारा लिंबू म्हणजे लिंबू कापायचं म्हणजे असा आहे दंभपणा माणसातला आणि कोंबडा म्हणजे दंभ आणि लिंबू म्हणजे अहंकार या आपल्या हृदयामधलं चारा ते लिंबू कापल्या आणि काढून टाकायचं असं त्या ठिकाणी महाराज या भारुडाच्या माध्यमातून सांगतात ओरिजिनल कोंबडन ओरिजिनल लिंबू नारळ नाही आपल्या मीपणाचा अहंकारपणाचा आपल्या शरीरामधून काढून टाका असं या ठिकाणी या भारुडाच्या माध्यमातून ते सांगतात भूत जबर मोठे ग बाई 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 भूत लागले नारदाला 60 पोर झाली त्याला भूत लागलं धुरोबाळाला उभारण्यात केला बघा आपल्या या भूतलावर उत्तमपाद नावाचा राजा होऊन गेला आणि त्या राजाला 2 पत्न्या होत्या सुरुची आणि सुरुती
त्या ठिकाणी एक आवर्ती आणि एक नावर्ती होती आणि सुरुचीचा होता उत्तम आणि सुरुचीचा होता उत्तम आणि सुरुचीचा होता बाळ ध्रुव. एक दिवस राजा सिंहासनावर बसलेला असताना त्या ठिकाणी काय झालं, पळत पळत तो उत्तम आपल्या वडिलाच्या मांडीवर जाऊन बसला आणि ध्रुवलाही वाटलं आपण तिथं जाऊन बसावं, म्हणून तोही पळत गेला. पण त्याच्या सावत्र्याने त्याला लोटून दिलं आणि त्या ठिकाणी त्याच्या आईला त्याने विचारलं, माझेच वडील असताना हे मला मांडीवर का बसून देत नाही. त्यावेळेला त्याने सांगितलं, भाऊ या मांडीवर काय बसतो, भगवंताची भक्ती कर आणि अशा ठिकाणी जाऊन बैस की जिथून तुला कोणी उठवणार नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या भूताचं वर्णन म्हणजे हेच की त्याला त्या ठिकाणी ध्यान लागलं आणि तो आजही आढळपदी त्या ठिकाणी ध्रुवबाळ बसलेला आहे. तुम्ही बघा, भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. एका जनार्दनी भूत सर्व ठाई, एका जनार्दनी भूत सदोदित सर्व ठाई अन भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. तर आपल्याला या असं घुमायचं भूत नका लागून देऊ, भगवंताची भक्ती करण्यासारखं भूत लागून द्या आणि सगळ्यांनी त्याची भक्ती करा. या ठिकाणी अशोकदादा किंवा विलास महाराज एक गवळण म्हणते, मी ताबडतोब या ठिकाणी एक गवळण ओस्तर ड्रेसिंग चेंज करून दे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास